विश्वजित बारणे यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हॅलो चेक. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सुरू असलेला सामना. एका बाजूला अजिंक्य तारा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय रायगड मास्टर्स. पहिला चेंडू आणि आपण पाहतोय इथे पंच मात्र दोन्ही हात जमिनी समांतर करत अवांतर धावेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एका धावेने आपण पाहतोय धावांचा शुभारंभ श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होत असताना उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, आपल्या सर्व बक्षीसदात्यांचं, मार्गदर्शक आधारस्तंभांचं मनापासून अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला फटका खेळला. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या ठिकाणी बॅटर पूर्ण करील आणि एका धावेच्या मतीने धावफलकावरती होणारी वाढ 2 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाने आपले एक सामने जिंकलेले आहेत आणि एक सामना इथे मात्र गमावलेला आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं आहे. कारण इथे जर हारलात तर तुम्हाला या स्पर्धेच्या खरं तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. विनंती असेल दोन्ही टीमचे 12th मॅन कृपया समालोचक कक्षामध्ये या. बॉलिंग टीम यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये इथे आपण पाहतोय. गोलंदाज चेंडूला फील्ड करेल, कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. एक चांगली सुरुवात खरं तर आपण पाहतोय गोलंदाज प्रकाश यांच्या माध्यमातून इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर या आपल्या थेरगाव परिसरातील 2 आयकॉन खेळाडू खरं तर एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला विकास. यावेळेस इथे आपण पाहतोय पंचदंडित करतायत. बराचसा खरं तर आउटसाईड ते ऑफस्टंप चेंडू आहे. निश्चित आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती वाढ होत असताना 3 धावा. 5-5 षटकांचे सामने आहेत. दिलेल्या निर्धारित वेळेत षटक पूर्ण करणं इथे गरजेचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. विकास यांच्या बॅटमधून कॅप्टन परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. तिथे आपण पाहतोय डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चांगली फेकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल धाव आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 8. दोन्ही संघांना हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 8. पाहूयात कोण कोणाची लावेल पुढे वाट. खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड एज, विकेट कीपर डाउन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच अँड सचिन सोनवणे बॅक टू द पवेलियन. अजिंक्य तारा संघाला लागलेला हा पहिला धक्का. डीजे इथे बक्षिसांची खैरात आहे. खरं तर तुम्ही पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, बेस्ट बॅटरसाठी स्मार्ट TV आहे, बेस्ट बॉलरसाठी TV आहे. एखादी विकेट, एखादी कॅच जर दुसऱ्याच्या नावावरती गेली आणि त्याच पॉईंटने जर तुमचं ते बक्षीस हुकलं तर मग तुम्हाला वाईट वाटायला काहीच कारण नसावं. विनंती असेल तुमचा 12th मॅन पाठवून द्या. कीपरचं नाव सांगा सर. थँक्यू सर. जयराज आपण पाहतोय विकेटच्या पाठीमागे सुंदर काम करताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुमित
सुमितने आपण पाहिलं पाठीमागच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केली, तितकीच सुंदर फलंदाजी सुद्धा केली होती. त्यामुळेच आपण पाहतोय त्याला इथे संघनायकाने प्रमोट केलंय. सचिन सोनवणे सारखा एक मोठा फलंदाज इथे बाद झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल परत एकदा ऑन साइड दिसला, एक चांगली ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षण आहे डीप मिड विकेटला. आपण माफ करा, शॉर्ट डीप मिड विकेटला. एक धाव फलकावरती नोंदवली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धाव फलकावरती जर पाहिलं तर 1 बाद 9 धावा. अजिंक्य तारा. बाळा ठाकूर आहेत का? आवाज येत नाही त्यामुळे हे येस माफ करा, जेवण करतायत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय टीमचे संघनायक आपण पाहतोय सूरज दादा बारणे गोलंदाजीच्या मार्गवरती. माफ करा, नितीन गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे आणि एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये जाणारं धावफलक. धावफलकावरती जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच 10 धावा. प्रत्येक धाव मैदानाच्या आतमध्ये ते महत्वाचे आहे. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअरला आपण पाहतोय चेंडू सरळ सुसाट वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. आपल्या संघासाठी इथे मात्र महत्वपूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. परत एकदा खोलो टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. लोअर फुल टॉस दिशा दाखवली आहे. लॉंग ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक सिंगल धाव या दरम्यान इथे मात्र पूर्ण होईल आणि स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील त्या 15 धावा. धावांचा वेग वाढवावा लागेल. कमीत कमी इथे जर पाहिलं तर 60+ धावा इथे धावफलकावरती स्कोर बोर्डवरती नोंदवावे लागतील, कारण समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे. ओहो, यावेळेस काय फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणं एक आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. मध्ये 19 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलण्याचा इथे आपण पाहतोय प्रयत्न आहे. चेंडू बराच वेळ खरं तर हवेमध्ये होता पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक सिंगल एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते आणि पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 20 धावा. पॉवर प्लेचा या पहिल्या इनिंगमधील अखेरचा बॉल मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाज विकास या ठिकाणी करताना पाहायला मिळतील का. 1 बाद 20 धावा आपण पाहतोय अजिंक्य तारा स्टार्स या संघाच्या स्कोर बोर्डवरती. स्टेप आउट केलाय आणि आपण पाहतोय हुक केलाय आणि तिथे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. संपन्न झालेला आहे. 1 बाद 24 धावा धावफलकावरती अजिंक्य स्टार्स. विनंती असेल रायगड मास्टर्स, आपण थोडासा वेळ वाचवायचा आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे.
5 षटकांचा सामना आहे. आपण पाहतोय पॉवर प्लेची सांगता होते. 24 धावा, 1 गडी बाद. एका चांगल्या स्थितीमध्ये खरं तर पाहायला मिळत आहेत. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, आगाज नाही तो अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात नाही तर शेवट चांगला होणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय दुर्गेश, माफ करा योगेश, योगेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. आणि विनंती असेल थोडंसं आपल्या क्रिकरोजच्या ॲपवरती जे काही तुमची प्रोफाईल असेल तिथं ते नाव तुम्ही योग्य करून घ्या. फुलटॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय स्ट्रेट टू द फिल्डर. धक्का क्रमांक 2. सुमित बॅक टू द पवेलियन. डीजे षटकार. षटकरने आपण पाहतोय 31 धावा धाव फलकावरती आहेत. परत एकदा स्टेप आउट केलाय. इथे आपण पाहतोय शॉर्ट कव्हर्स मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल. विकास महत्वपूर्ण एक युजफुल पारी इथे आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. 32 धावा 2 विकेट. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस इथे आपण पाहतोय शुभम. परत एकदा इथे आपण पाहतोय अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का प्रश्नचिन्ह आहेत. 32 बनवले गेल्यात. पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय तिसरं षटक. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. फेकी सुर एक पाहायला मिळते. रॅपिड थ्रो डायरेक्ट. ओ इथे काय खरं तर अस्ताव्यस्त फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पण पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडूला कव्हर केलंय. एका धावेने इथे होईल षटक क्रमांक 3 ची सांगता. धावफलकावरती 2 बाद. 33 धावा अजिंक्य स्टार्स. डीजे
परत एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय चौथे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सुरुवात होते. पहिला चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट आणि सक्सेसफुल इनटू द गॅप. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौदा धावा खर्च झाले. अलंग द कार्पेट फटका खेळलाय. लवली स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळेल. पंच अजून एक बॉल राहिलेला आहे. पंच मी धावतो वर्णन तुमच्यापर्यंत करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. नो बॉल. नो बॉल. येस थँक्यू. चला विनंती असेल यासाठी तर आपण 2-2 स्कोरर इथे ठेवलेले आहेत.
बरोबर आहे सर, ओव्हर झालेली आहे. थँक्यू. दोन्ही पंच जर आपण पाहिलं तर अतिशय चाणाक्ष आहेत, अचूक असे निर्णय देणारे आहेत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावरती बनवले गेले त्या 46 धावा. शेवटचं अखेरचं अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय. गोलंदाज प्रकाश, आपण जर पाहिलं तर रायगड मास्टर संघाचा हा स्ट्रायकर गोलंदाज. पाहायचं या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची इथे गोलंदाजी करेल. डेटूर स्पेशलिस्ट म्हणून खरं तर त्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद करत 9 धावा इथे खर्च केलेल्या होत्या. यावेळी जर आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक चांगला गोलंदाज, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक चांगला बॅटर. 46 बनवले गेलेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय परफेक्ट, खरं तर यॉर्कर, परफेक्ट एक्झिक्युशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव तिथे मिळेल. स्वतःवरती निराश, हताश इथे खरं तर कॅप्टन विकास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस वरती रनांचा फुल टोल वसूल केला गेलाय. चेंडूला पाठवून दिलंय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला वाटतं आजच्या दिवसातील हा सर्वात लांबडा षटकार इथे येतोय शुभमच्या बॅटमधून. माणसंच आयुष्यात यशस्वी होतात आणि जबरदस्त षटकाराला अजिंक्य स्टार संघाचं इथे अर्धशतक सुद्धा पूर्ण होतंय. 53 धावा. परत एकदा आपण पाहतोय अक्रॉस टू बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलवरती येतोय फेकी सुरेख. एक सिंगल धाव दरम्यान इथे मात्र पूर्ण होते आणि स्कोर बोर्डवरती जर नजर टाकली तर पाहायला मिळतील त्या तब्बल 54 धावा. या पहिल्या इनिंगमधील अंतिम 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि लागलीच या पुढील सामन्याचा टॉस सुद्धा इथे होताना पाहायला मिळेल. काय चेंडू टाकलाय, परफेक्ट वाईड यॉर्कर ऑफस्टम्पच्या बाहेर, आउटसाइड ती ऑफस्टम्प. निश्चितच आपण पाहतोय लीगल डिलिव्हरी. 54 धावा. शेवटच्या अखेरचे 2 बॉल या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतील. काय होईल प्रश्नचिन्ह आहे. चौकार, षटकार, विकेट. ओहो, काय सुंदर चेंडू टाकलाय पहा. इथे मात्र त्रिफळाचीत बाद केलेला आहे. संघनायक संघमालक विनंती असेल सर आपण टॉस का बॉस इथे या आणि दुसऱ्या बाजूला पन्हाळा लिजेंड्स संघनायक आणि संघमालक दोघांनाही विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस का बॉस इथे यायचा आहे. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल होईल. या इनिंग मधील शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू विशेष बनवला जाईल का? ओहो हो, अजयचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि आपण जर पाहिलं तर पहा या इनिंगची सांगता केली इथे षटकारने. धावफलकावरती 60 धावा. या मॅचचा टॉस सन्माननीय विश्वजित दादा बारणे दादांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कोल संपन्न होईल. एका बाजूला असतील पुरंदर रिअल फायटर्स आणि त्यांच्या विरोधात असतील पन्हाळा लिजेंड्स.
मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ मार्गदर्शक विश्वजित दादांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कोल संपन्न झालाय आणि इथे टॉस का बॉस ठरलेला आहे. पन्हाळ लिजेंड संघाचा संघनायक टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. लागलीच दुसऱ्या इनिंगची या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. विकास सर अँड टीम, सचिन सर विनंती आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये या. 30 चेंडू आणि विजयासाठी 61 धावांचं आव्हान इथे असेल रायगड मास्टर संघाच्या समोर. हॅलो, चला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहिलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार खरं तर या सामन्याची रंगत वाढवून जाईल. 30 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 61 धावा विजयासाठी समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3. 6 क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम इथे अनुभवण्यासाठी उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. तत्पूर्वी आता मी थोडासा ब्रेक घेईल आणि पुढचा आवाज तुमच्या कानी येईल. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिचित असं नाव कॉमेडी समालोचक नितीन वेताळ सरांचा. या सर तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. थँक्यू सचिन सर. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा हा थरार आहे आणि महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना 61 धावा फलकावरती आहे जिंकण्यासाठी. आपण बघतोय आता 61 धावांसाठी लढा मैदानामध्ये असणार आहे. 30 चेंडूंचा सामना मैदानामध्ये आहे. चला लेग्स प्ले आपण थोडंसं वेगाने खेळूया, कारण अजून तब्बल 5 ते 6 मॅच मैदानामध्ये आहेत. थोडं फास्ट खेळा. मी टाइम सांगेल तुम्हाला. 1:52 झालेले आहेत. 1:53 पहिला चेंडू मैदानामध्ये पडणार आहे. आपण बघतो एकीकडे आहे रायगड तर एकीकडे आहे अजिंक्य तारा. लखन स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय मुकेश. गोलंदाजीला आहे अजय. ओ पहिला चेंडू इथे झटका मिळला असता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानामध्ये आपण बघतोय. तुमची सुरुवात चांगली असेल तर शेवट नक्कीच चांगला होणार आहे. हार जिथे प्रत्येक खेळामध्ये आहे, पण क्रिकेटमध्ये हार म्हणजे तुम्हाला लढण्याची जिद्द बाळगता येते. पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानामध्ये तुम्हाला लढता येतं. कारण चार्ली चॅप्लिन एक सुंदर वाक्य लिहिलं आहे, या जगामध्ये कोणतीच गोष्ट कायमस्वरूपीची राहत नाही. आज तुम्ही हारलात, उद्या तुम्ही जिंकणार हे निश्चित आहे. फक्त तुम्हाला त्या ताकदीने लढता आलं पाहिजे. खोलवरचा चेंडू मोठा प्रहार केला. बॅटची एज लागते. थर्डला चेंडू जातोय. सिंगल मिळेल तिथे. एका धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच खातं उघडल्यानंतर दुसऱ्या धावेला पूर्ण विराम दिलाय. 2 धावा फलकावरती आहेत. याच टीमने आपण बघतोय रायगड टीमने खऱ्या अर्थानं 75 धावा प्लस बनवल्या होत्या. आता 61 धावा बनवायच्यात. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. DOT डॉट चेंडू. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा हळूहळू वाढत चालली आहे. ऊन आहे, सावली आहे, सगळ्याच गोष्टी मैदानामध्ये होणार आहे. एकीकडे षटकारांची आतिषबाजी तर एकीकडे विकेटची आतिषबाजी होईल.
पुढे येऊन मोठा प्रहार कव्वरच्या डोक्यावरून नो चान्स सीमा पार चार 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 चौकार. थँक्यू. जाऊया पण आता मॅच कडे. टायमिंग आहे लाजवाब. पुढे येऊन खेळलाय फटका मात्र सुंदर सजवलाय. झाडाला किंमत तेव्हाच असते जेव्हा झाडावरती पाला असतो, कारण ते झाड सावली देतं. आणि खेळाडूला किंमत तेव्हाच येते जेव्हा तो खेळाडू आपल्या टीमला काहीतरी वेगळं देतो. मग चांगली गोलंदाजी असेल, चांगली फलंदाजी असेल, चांगलं क्षेत्ररक्षण असेल, तुम्हाला आपल्या टीमसाठी ते करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने टायमिंग लाजवाब होता. मोठा फटका इथे बघतोय, लो चान्स. फिल्डिंग मात्र सुंदर आहे. सिंगल डबल 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 टेबल 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 डबल डबल बनवायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. इथे मात्र 2 धावा आरामात मिळतील. पहिल्या ओव्हरला दिलाय पूर्णविराम आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या फलक 9. नितीन वेताळ माझं 9. कोण जिंकेल आपण आपल्या डोळ्याने पाहू. ही TPL ची स्पर्धा आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं नाव कोणत्या स्पर्धेचं आहे तर या स्पर्धेचं आहे. आणि अनेक स्पर्धा आपण बघतो मैदानावरती भरवल्या जातात, पण या ग्रासवरती बनवणारी सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. अनेक मोठे मोठे पारितोषिक या स्पर्धेला आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आपण बघतोय. बेट्स बॅट्समन, बेट्स बॉलर, खऱ्या अर्थानं खूप खूप चांगले पारितोषिक या ठिकाणी असतात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत मनोज. मनोजचा पहिला चेंडू मोठा फटका आपण बघतोय. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, 38 मध्ये चेंडू अडवला गेलाय. सिंगल मिळेल देते आणि एका सिंगल मध्ये धावसंख्या फलक दुहेरी अंकामध्ये बदलते. हळूहळू 10 धावा फलकावरती. रायगड मास्टर आपण बघतोय काय जबरदस्त बॅटिंग करताना. फुलटा चेंडू होता, ताकद थोडीशी कमी लागली, टेक्निक चुकले आणि पंचांनी दंडित केलंय. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, मैदानामध्ये आहे फ्री हिट. या फ्री हिट मध्ये तुम्हाला धमाका करता येईल. तो धमाका असा येईल, एक तर षटकार किंवा चौकार. विकेट येणं शक्यतो 99% कमी असतं, पण इथे षटकार चौकारांच्या आतिषबाजी तुम्हाला करता येणार आहे. फ्री हिट वरती बघूया काय आक्रमण चढवेल का लखन. ए जी ओ जी लो जी सुनो जी, मैं हूं मनमोजी, करता हूं मैं जो तुम भी करो जी. 1-2 कफर चौकार. लखन जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावांची बरसात आहे. नो वरती संधी मिळली फ्री हिटची, फ्री हिट वरती चौकार सजवला. टायमावरती तुम्हाला गेम चेंज करता आला पाहिजे, तेव्हा तुम्ही गेम चेंजर नाव तुमच्या नावापुढे लावलं जाणार आहे. लखन द गेम चेंजर होईल का एकीकडे गोलंदाज मैदानामध्ये बघूया पंचांच्या डाव्या बाजूने. हो चांगला फटका, ओ पाय पुढे, बॅट पुढे आणि आलेला चेंडू मात्र सचिनच्या अगदी समोरून सीमा पार, लॉंग ऑफला चौकार. मैदानामध्ये लखन पुन्हा एकदा चौकार हॅट्रिक करेल का. बनवलाय मोठा फटका, सचिन आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. सचिनना मागल्या मॅच मध्ये पण आपण खेळताना बघितलं, मोठे मोठे फटके आपण त्यांच्या बॅट मधून बघितले. लेफ्टी बॅट्समन आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्यांना बघितलंय. आपण बघतोय दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 21, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका होता, ग्राउंड टू शॉट आपण बघतोय. फिल्डर आहे तिथे तैनात. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रत्येकाला प्रत्येकाचा शिल्पकार व्हावं लागतं. पुढे येऊन टॅप केलाय चेंडूला आपण बघतोय, थोडासा फटका फसलाय. पॉइंट मध्ये सिंगल मिळेल तिथे
आणि एका सिंगल धावसंख्येमध्ये वाढ आपण बघतोय. 2 ओव्हरींचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अर्थात 12 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या त्या तब्बल 23 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. उर्वरित 18 चेंडू आणि 38 धावेंची गरज आहे. रायगड मास्टरला आपण पहिल्या मॅच मध्ये खेळताना बघितलं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला विजय जर कोणी मिळवला असेल ना तर पुरंदर या टीम विरुद्ध रायगड या टीमने मिळवला होता. आणि तीच टीम मैदानामध्ये एक चांगले बॅटिंग करताना आपण बघतोय. कष्टाला तुमच्या पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल ना मित्रांनो तर यशाला तुमच्यापर्यंत पोचायला दुसरा कोणता पर्याय नाही. फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे. मग त्या क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला गेम दाखवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. गोलंदाजच्या मार्कवर उभे आहेत अभिजित. लखनच्या बॅट मधून अभिजितचा चेंडू आपण बघतोय सरळ टॅप केलाय तिथे ऑन साइडला जाईन. एक सिंगल मिळेल. पुढला चेंडू अभिजितचा आपण बघतोय. एक एक फटके नवीन नवीन सजवण्याचा प्रयत्न नक्कीच. एकीकडे लखन आहे तर एकीकडे मुकुंद आहेत. रायगड आणि पन्हाळा या टीम मध्ये आपण टॉस करतोय. तर टॉस करण्यासाठी कॅप्टनला विनंती आहे टॉस का बॉक्स मध्ये या. O2 निलेश सर. झालाय टॉस झाला इथे. यस आणि विनंती असेल वाईट चेंडू असेल. आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आणि आमच्या वतीनं सुद्धा विनंती आहे. थोडासा फास्ट खेळायचा प्रयत्न करा. दिवसभरामध्ये 12 मॅच आपल्याला संपवायच्या आहेत मित्रांनो. ओ स्लोअर चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फील्डर डाऊन द बॉल. हाताची ओंजळी तोडून आउट ऑफ द पार. षटकार. सळसळत्या रक्तामध्ये थिनगी पेटली. ही बॅट नाहीये हातामध्ये. ही बॅट नसून AK-47 ची बंदूक आहे जी धाड 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 गोळ्या मारते. पुन्हा एकदा हो काय जबरदस्त फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटर पडतोही पळतोही आणि थांबतोही. पंचांनी दंडित केले. दोन्ही हा जमिनीला समांतर. धावा मिळते ते अवांतर. वाईट चेंडू. 32 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 16 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे बघा. टायमिंग आहे जेव्हा आपण होते. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका सजवलाय. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडासा नकार दिलाय कारण कधी कधी नाही म्हणणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये नाही नो हा शब्द लय महत्वाचा आहे. मी फुल टॉस टाकू का. कॅप्टन म्हणे नको. मी स्लो टाकू का नको. बॅटर म्हणेन मी षटकार मारू का मार. हो पण नाही थांब. हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. पुढे येऊन मोठा प्रहार करायचा प्रयत्न पण तिथे बॅटर सेफ आहेत. तुम्ही जर मित्रांनो पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर विनोद सर आहेत आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिके मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. विनोद जाधव सर. संजय सर सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या बाहेर आहेत. तर आणि सय्यद सरांना आपण बघतोय. इसाम सय्यद सर. त्यांचं जर आपण वय बघितलं वय झालं की लय थकतो दमतो. पण 65+ वय आहे साहेबांचं सरांचं. आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आहेत. आणि अनेक ठिकाणी त्यांना महाराष्ट्रातून मागणी असते की सर तुम्हीच पंच पाहिजेत. आणि ही
गरज आहे. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. जीवनामध्ये संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे. एका संघर्षाचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जंगलातलं मी तुम्हाला संघर्षाचं उदाहरण सांगेल. थोडं फास्ट खेळा, विनंती आहे, टाइम वाया घालवू नका. जंगलामध्ये सकाळी हरिण उठतं आणि उठल्यानंतर मनामध्ये एक भीती बाळगतं, आज मी वाघापेक्षा जास्त पळलो नाही तर आज माझं मरण फिक्स आहे. आणि त्याच दिवशी त्याच सकाळी त्याच जंगलामध्ये एक वाघ उठतो आणि मनामध्ये तोही भीती बाळगतो, आज मला हरणापेक्षा जास्त पळायचंय, अन्यथा ते जर पळून गेलं माझ्यापेक्षा जास्त मी उपाशी मरून जाईन. संघर्ष तुमचा असणार आहे. मग इकडे तुम्हाला हरिणही म्हणायचंय आणि इकडे तुम्हाला वाघही म्हणायचं आहे. संघर्ष कोणाला चुकला नाही. म्हणून मी सांगतो, जो संघर्ष तुमचा रडवतो तो संघर्ष तुमचा इतिहास घडवतो. पॅनल्टी लावू शकता, पण जो तुमच्याकडे पॅनल्टीला वेळ आहे, तुमच्याकडे ती अथॉरिटी आहे. मी वारंवार सांगतो, इथे एक पॅनल्टी नाहीये, तुम्हाला 2 पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकात संपवले नाही, 2 रनांची पॅनल्टी प्लस 1 प्लेयर 38 मध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे. चला 12 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू पुल केलाय, मोठा फटका आपण बघतोय, काय टॅप केलाय, एक मिळेन आणि एकच मिळेन. इथे घाई नाही करता येणार आता, कारण घाई केली की गडबड होईल. 11 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. एक षटकार एक चौकार तुम्हाला मारावंच लागणार आहे, सजवावा लागणार आहे टीमला जिंकण्यासाठी. रायगड टीम आणि ती इफेक्ट आहे त्या टीमकडे, त्या बॅटरकडे. जयराज, हो जयराज वारंवार मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तेवढ्या ताकदीने खेळताना यस लेग बायच्या स्वरूपात विनोद सर आम्हाला घोषित करतील. विनोद सर सुद्धा एक लाडके पंच म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये फेमस आहेत. विनोद जाधव त्यांचं नाव आहे. मेनपंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना सातत्याने बघत असतो. आता झालेल्या पिंपरी चिंचवड कर्नाटकमध्ये खऱ्या अर्थानं मेनपंचाच्या भूमिकेमध्ये त्यांचंही नाव होतं आणि त्यांच्या मेन भूमिका होत्या तिथे. वाह, काय जबरदस्त फटका तिथे मिड विकेटला जातोय, सिंगल मिळेन अरे एकच सिंगल और शांतता. अभी नो इक्का ना दुक्का, जितना है भाई तो तेरे को लगाना पड़ेगा, चौके पे छक्का या छक्के पे चौका. चांगला फटका होता पण सिंगलच मिळेल. बांधणी चांगली केली, इकडे बघतोय अजिंक्य तारा स्टार या संघाने चांगली बांधणी केलेली आहे आणि त्या बांधणीमध्ये मात्र बॅटरला कोणत्या धावा बनवता येत नाही, बनवाव्या लागतील तुम्हाला. इथे वेगवेगळे फटके सजवावे लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला विजयाचं नाणं मिळणार नाही. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. DOT डॉट टाइम टू टाइम गेम चेंज होतोय बघा आणि ते गेम चेंजर होतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मनोहर. मनोहर नावामध्ये खूप मोठी ताकद आहे मित्रांनो. या जगामध्ये आपण कधीच हार मानत नाही, पण एक दुकान असं आहे तिथे आपल्याला हार ही मानावीच लागते आणि मागावीच लागते, ते म्हणजे फुलाचं दुकान. बॅटीची कडा आहे बघतोय आपण, एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. याच बरोबरीनं शतक संपताय 4थ्या क्रमांकाचं. उर्वरित चेंडू आणि 23 धावींची गरज, म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात. मनोहर काय कमबॅक केलंय, काय गोलंदाजी मैदानामध्ये केलेली आहे. चला वेळ वाया नका घालू, विनंती आहे. अजून 5 सामने आहेत. या सामन्यानंतर प्रत्येक सामन्याला जर 1 तास गेला तर 5 तास आपल्याकडे नाही आहेत. 23 लागतायत. 6 चेंडू 23 धाब्यांची गरज रायगड या टीमसाठी. 6 चेंडू 23. मी नेहमी सांगेल, स्वतःला सांगा स्पर्धा संपली नाही. आउट दिलाय का सर तिथे? यस, आउट दिलाय बॅटर तिथे पंचांनी. हे बघा, गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल, थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगेन, स्वतःला सांगा स्पर्धा संपली नाही, वेळ संपली नाही, मी थकलो नाही, कारण माझी टीम अजून जिंकली नाही, मला लढायचं आहे. बॅट्समन नेम काय? अभी न्यू बॅटर. अभी नाही तो कभी नाही. जिंकण्यासाठी खेळावं लागेल अभिला मैदानामध्ये.
हवीच्या बॅट मधून हवाई सफर करत खूप चेंडू उंच गेलाय, स्वतः गोलंदाज चांगला झेल टिपला होता पण टिपलेला झेल मात्र सुटलाय. 5 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. मॅच जिंकली कुणी हे मात्र उत्तर सांगता येणार नाही. जर तर क्रिकेटमध्ये चलत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट होत नाही त्यालाच क्रिकेट म्हटलं जातं. असं वाटतं ही टीम जिंकेल, असं वाटतं ही टीम जिंकेल, एवढं फक्त म्हणतायत. चांगला फटका तिथे, मोठा ताकद लावली गेली. आपण बघतोय गॅप मध्ये, वा काय क्षेत्ररक्षण केलेला, जवाब क्षेत्ररक्षण. आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे येतोय आपण. तिसरे पंच लगेच घोषित करतील काय आहे, बॅटर सेफ की विकेट. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे तिसरे पंच लवकरच घोषणा करतील काय आहे त्या इशाराचा निर्णय. तो पद क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटमन सेफ आहे. 4 चेंडू 19, अर्थात 3 षटकारांची गरज आहे. येणारा प्रत्येक चेंडू हा षटकाराचा. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण हे चढवावं लागेल. फटका फसलाय तिथे, थोडीशी ताकद कमी पडली गेली आणि आपण बघतोय टेक्निक थोडंसं चुकलं गेलंय. एकच सिंगल मिळेल. उर्वरित 2 बॉल आणि 18. येणारा हा चेंडू मात्र सावधरित्या त्यांना हाताळावा लागणार आहे. गोलंदाजाने मात्र चांगलं कमबॅक केलंय मैदानामध्ये. ह्यानंतर होणारा सामना तयार राहायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे. डगआउट मध्ये बसताना थोडस सांभाळून बसा. कोणती गोष्ट तुटणार नाही याच्याकडे लक्ष द्या. बिग हिट केलाय षटकार. जे तुम्हाला पवेलियन दिल्यात बसण्यासाठी डगआउट, त्याला तुम्ही लोंबकाळू नका किंवा ते नाजूक वस्तू आहे त्याला धरून तुम्ही आधार घेऊ नका. विनंती आहे, त्याला धरू नका कोणी. फक्त तुम्ही उभे राहा, सावलीचा आनंद घ्या. मित्र आहेत, मित्राच्या खांद्याचाही आधार घ्या. गुड गॉड, एक शॉट देख. व्हाट अ ब्युटिफुल बॅक टू बॅक 2 षटकार. जर एक षटकार आधी आला असता अजून तर ही मॅच मात्र रायगड टीमने मात्र आनंदात जिंकली असती.